या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनेमिक्स या टॉपिकमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्यामध्ये आपण 3 ॲप्लिकेशन्स अभ्यासलेले होते. आज आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा आर्टिकल रोटेशनल डायनेमिक्स मधलं पुढचं आर्टिकल कंटिन्यू करायचं आहे. ते म्हणजे कोनिकल पेंडुलम. What is meant by pendulum or simple pendulum or the conical pendulum? पेंडुलम म्हणजे काय, त्यानंतर काही पेंडुलमचे प्रकार आहेत. त्यामध्ये सिंपल पेंडुलम आहे, कोनिकल पेंडुलम आहे, बार पेंडुलम आहे, केटर्स पेंडुलम आहे. पण आपल्या सिलेबस मध्ये दिलेले दोनच आहेत, ते म्हणजे सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. मग सुरुवातीला पेंडुलम कशाला म्हणायचं? पेंडुलम म्हणजे काय? एक आपण सपोर्ट घेतला, एक स्टँड घेतलं आणि या सपोर्टला एक फ्लेक्झिबल लॉंग अशी मासलेस इनएक्सटेन्सिबल अशा स्वरूपाची एक दोरी घेतली आणि या दोरीला एखादा स्पेरिकल बॉब कनेक्ट केला, अटॅच केला, तर हे जे आहे याला आपण पेंडुलम असं म्हणतो. हे दोरीला एक मास कनेक्ट केला, स्पेरिकल बॉब अटॅच केला, तर हे पेंडुलम झालं. जर हे व्हर्टिकल किंवा या पोझिशन मध्ये असं फिरू लागलं तर याला सिंपल पेंडुलम म्हणायचं. आणि इथं कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? जर हा स्पेरिकल बॉब इथं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर त्याला आपण कोनिकल पेंडुलम असं म्हणतो. याच्या डेफिनेशन्स किंवा मिनिंग ऑफ कोनिकल पेंडुलम, मिनिंग ऑफ सिंपल पेंडुलम, मिनिंग ऑफ पेंडुलम या तिन्हीच्या डेफिनेशन्स आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा मी पेंडुलमची डेफिनेशन काय आहे ते इथं लिहून काढतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पेंडुलम काय, त्याची डेफिनेशन आहे हे महत्वाचं आहे. आता पेंडुलम मीन्स अ टायनी मास or bob connected to a long, एक लहान मास असलेली बॉडी, अ टायनी मास or bob connected to a long flexible massless inextensible string and suspended to a rigid support, that is called as a pendulum. बघा डेफिनेशन काय? अ टायनी मास or bob connected to a long flexible inextensible or massless inextensible string, inextensible string and suspended to a rigid support. Is called as a pendulum. याला आपण पेंडुलम असं म्हणतो. आता याच्या पुढं सिंपल पेंडुलम म्हणजे काय? सिंपल पेंडुलमची ही डेफिनेशन आपल्याला माहित असावी. मीनिंग ऑफ सिंपल पेंडुलम, साधा दोलक. मराठीमध्ये आपण पेंडुलमला दोलक असं म्हणतो. सिंपल पेंडुलम मीन्स, या ठिकाणी पेंडुलमची डेफिनेशन समजलेली असेल, द टायनी मास और बॉब कनेक्टेड टू अ लॉंग फ्लेक्झिबल massless inextensible string and suspended to a rigid support is called as pendulum. The simple pendulum means the string is made to oscillate in a single vertical plane. A string is made to oscillate in a string is made to oscillate
in a single vertical plane is called simple pendulum. सिंपल पेंडुलम आपण कशाला म्हणतोय, जर तो एका व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेट होऊ लागला. मी इथं डायग्राम काढलेली आहे. या ठिकाणी सपोर्ट आहे, सपोर्टला एक दोरी घेतली आणि या दोरीला एक स्पेरिकल बॉब किंवा मासलेस इनएक्सटेन्सिबल अशा प्रकारचा एक दोरी घेऊन त्याला एक मास अटॅच केलं आणि हा जर व्हर्टिकल मोशन मध्ये असा फिरू लागला तर त्याला सिंपल पेंडुलम असं म्हणायचं. दोन्ही डेफिनेशन खूप महत्वाचे आहेत. अ टायनी मास और बॉब कनेक्टेड टू अ लॉन्ग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग and suspended to a rigid support is called pendulum. And simple pendulum means a string is made to oscillate in a single vertical plane. स्ट्रिंग म्हणजे ही दोरी जर अशी सिंगल व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरू लागली तर त्याला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतोय. या दोन्ही डेफिनेशन महत्वाच्या आहेत. याच्या पुढे आपल्याला कोनिकल पेंडुलम म्हणजे काय किंवा कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन बघावी लागेल. ते खूप महत्वाचं आहे. कोनिकल पेंडुलम, डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलम असतो. इन विच द स्ट्रिंग डिस्क्राईब, इथं डायग्राम जर काढायची झाली तर डेफिनेशन झाल्यानंतर मी डायग्राम काढतोय. In which the string describes the cone and bob describes the horizontal circle. The conical pendulum is a simple pendulum in which the string describes the cone and bob describes the horizontal circle. That is the conical pendulum or the system is called as conical pendulum. इथं conical pendulum ची ही आपल्याला डेफिनेशन लिहिता येते आणि किंवा पाठ करता येते. डेफिनेशन खूप सोपे आहे conical pendulum ची. Conical pendulum is a simple pendulum किंवा the string moves along the surface of the string moves along the surface of the string moves along the surface of a right circular cone of vertical axis of a right circular cone of vertical axis. बघा इथं the string moves along the surface of a, एक स्ट्रिंग आहे, ही जी दोरी आहे ती कोणत्या सरफेस वरून मूव्ह होते, फिरते, राईट सर्क्युलर कोन ऑफ व्हर्टिकल ऍक्सिस, अशा उभ्या स्थितीनं व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये फिरत असताना. अँड द पॉइंट ऑब्जेक्ट परफॉर्म्स अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड द पॉइंट ऑब्जेक्ट and the point object performs the uniform circular motion. The system is called कोनिकल पेंडुलम. आपण तिन्ही डेफिनेशन इथं लिहिलेल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत. पेंडुलम म्हणजे काय, सिंपल पेंडुलम म्हणजे काय आणि कोनिकल पेंडुलम म्हणजे काय. कोनिकल पेंडुलम म्हणजे सर्वात महत्वाचं, एक दोरी घेतली, त्या दोरीला एक स्पेरिकल बॉब अटॅच केला आणि तो बॉब जर अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरू लागला तर बॉब हा एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवितो आणि स्ट्रिंग हा एक कोन दाखवित असेल तर त्या सिस्टीमला कोनिकल पेंडुलम म्हणायचं. किंवा द स्ट्रिंग मूव्स अलॉंग अ सरफेस ऑफ अ राईट सर्क्युलर कोन, इथं राईट सर्क्युलर कोन निर्माण होतो ऑफ द व्हर्टिकल ऍक्सिस अँड
द पॉइंट ऑब्जेक्ट परफॉर्म्स द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दाखवितो आणि ही स्ट्रिंग म्हणजे एक कोन निर्माण होते. त्या सिस्टीमला आपण कोनिकल पेंडुलम असं म्हणतो. द स्ट्रिंग मूव्स अलॉंग द surface of a right circular cone and of vertical axis, and the point object performs the uniform circular motion. The system is called as conical pendulum. इथं आपल्याला कोनिकल पेंडुलमची डायग्राम काढणं गरजेचं आहे. त्याच्यावरून त्याचं एक्सप्रेशन मिळवायचं आहे. कोनिकल पेंडुलमचा पिरियड काढला जातो. कोणत्याही प्रकारचा पेंडुलम असू द्या त्याचा आपण पिरियड काढत असतो. इथंही आपल्या सिलेबसमध्ये त्याचा पिरियड काढायचा आहे आणि पिरियड काढण्यासाठी त्याच्या डायग्राम काढणं गरजेचे आहेत. या कोनिकल पेंडुलमच्या 2 डायग्राम आपल्याला काढायला लागतात आणि त्यामध्ये एक आहे इनर्शियल फ्रेमची आणि दुसरी आहे नॉन इनर्शियल फ्रेमची. त्या दोन्ही डायग्राम आपण इथं काढूयात. सुरुवातीला इनर्शियल फ्रेमची डायग्राम मी काढतोय. हा सपोर्ट, या सपोर्टला एक आपण दोरी घेतली किंवा डॉटेड लाईन दाखवूयात. दोरी ही या बाजूला आपण घेऊयात. लेंथ ऑफ स्पेरिकल स्ट्रिंग इज L. या दोरीची लांबी L घेऊयात. इथं आपण स्पेरिकल बॉब कनेक्ट केला आणि हा बॉब या मोशन मध्ये फिरत आहे. इथं या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे असं दाखवणं गरजेचं आहे. हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये इथं फिरत आहे. त्यावेळेला ही त्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस असेल R. या पॉइंटला आपण A नाव देऊयात, याला B नाव देऊयात आणि इथं C नाव देऊयात. हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन फिरतोय. The conical pendulum means spring describes the cone and bob describes the horizontal circle. When the spherical body or bob is in a horizontal circular motion, then it can be resolved into 2 components, vertical component and horizontal component. Always the vertical component n cos theta is vertically upward direction and n sin theta is vertically horizontal direction or in horizontal position. The weight of this spherical body is in downward direction. That weight is mg. आपण प्रत्येक 3 ऍप्लिकेशन मध्ये ज्याप्रमाणे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथं हे इनर्शियल फ्रेम ची ही डायग्राम असेल. इनर्शियल फ्रेमची डायग्राम असेल. आता नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये सेम तशाच प्रकारे आपल्याला इथं डायग्राम काढायचे. त्या डायग्राम मध्ये इथं आपण सपोर्ट घेतला आणि या सपोर्टला इथं आपण त्याचप्रमाणे स्ट्रिंग घेतलेली आहे आणि लेंथ ऑफ पेंडुलम हा L घेतला. इथं हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये असा फिरतोय. याची जी मोशन आहे ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. इथं आपल्याला या प्रमाणे दाखवावं लागेल. दिस इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. याला ही A, हा B असेल आणि हा C असेल. इथं ही फोर्स जे आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द स्पेरिकल बॉब इज इन व्हर्टिकल कॉम्पोनंट अँड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. इकडं n cos थीटा व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो, n sin थीटा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो आणि वेट ऑफ दॅट स्पेरिकल बॉब that is in downward direction, that weight is mg. This is the, or this diagram is inertial frame and this diagram is the non-inertial frame. Inertial आणि नॉन इनर्शियल फ्रेम अशा 2 डायग्राम आपल्याला मिळतात आणि या दोन्ही डायग्राम वरून आपल्याला इक्वेशन मिळवायचे असतात. इक्वेशन तयार करायचे आहेत या दोन्ही डायग्राम मध्ये. आता इथं सर्वात महत्वाचा पॉइंट, कोनिकल पेंडुलम आपण ज्या वेळेला घेतोय
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये 3 ऍप्लिकेशन घेतले. त्या तिन्ही ऍप्लिकेशन मध्ये मी इथं छोटीशी डायग्राम काढतो. सुरुवातीला आपण एक व्हेइकल घेतलं. व्हेइकल टेक्स अ टर्न. व्हेइकल टेक्स अ टर्न. या बाजूने व्हेइकल टर्न घेत असतं. त्यावेळेला व्हर्टिकल कॉम्पोनंट हा एन कॉस थिटा होता. इथं mg होतं. इथं एन हा नॉर्मल रिएक्शन होता, त्या व्हेइकलवर ऍक्ट होणारा व्हर्टिकल कॉम्पोनंट. पण ज्या वेळेला वेन द बॉब इज इन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, पण इथं जर बॉब हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर आपल्याला इथं नॉर्मल रिएक्शन एन कार्य करत नसून इथं आपल्याला त्या दोरीवरचा टेन्शन कार्य करतो. म्हणून इथं टी घ्यावं लागेल. आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या टेक्स्टबुक मध्ये टेन्शन साठी T0 घेतलेला आहे, त्यामुळे मी इथं T0 घेतो. टेन्शन म्हणजे दोरीवरचा ताण, दॅट इज अ T0. मग इथं T0 घेतलं तर इथंही आपल्याला T0 घेणं गरजेचं आहे, कारण आपण याच्या अगोदर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट एन कॉस थिटा एन साइन थिटा घेतलेलं होतं नॉर्मल रिएक्शन म्हणून एन. पण इथंही आपल्याला टेन्शन घ्यावं लागेल, कारण दोरीवर तो जो टेन्शन आहे तो म्हणजेच T0. याही बाजूला इथं T0. लेंथ ऑफ दिस पेंडुलम इज L आणि इथंही आपल्याला T0च घ्यावं लागेल. यावरून आपल्याला 2 इक्वेशन्स मिळवता येतात आणि त्या दोन्ही इक्वेशन सोडवल्या तर कोनिकल पेंडुलमचा पिरियड काढता येतो. मी डायग्राम तिकडची पुसतोय, पण अगोदर मला सांगायचं 2 इक्वेशन्स कोणत्या मिळतात. T0 कॉस थिटा व्हर्टिकल कॉम्पोनंट व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. mg हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. या T0 साइन थिटा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे. याला इक्विलिब्रियम इकडं सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे आणि त्या सेंट्रिपेटल फोर्सची किंमत आपल्याला इथं काढायची आहे. म्हणजे इथं mr⍵² असा फॉर्म्युला मिळेल आणि या डायग्राम वरून आपल्याला इक्वेशन मिळवायचं आहे. ते इक्वेशन मी ही डायग्राम पासून इथे इक्वेशन लिहितोय. काय इक्वेशन येईल पहिल्यांदा, व्हर्टिकल कॉम्पोनंटचे इक्वेशन T0 साइन थिटा T0 cos theta equal to mg. Give the equation number 1. व्हर्टिकल कॉम्पोनंट वरून हे जे फोर्स आहे ते या वेट mg ला किंवा F इक्वल टू W इक्वल टू mg या फोर्सला हे फोर्स इक्वल असतं. तसं इकडच्याला इकडचं इक्वल. इकडे कोणतं फोर्स असणार आहे, mr⍵². आपल्याला पिरियड काढायचंय, कोनिकल पेंडुलमचा पिरियड काढायचा असल्यामुळे mr⍵² हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. mv²/r हाही फॉर्म्युला आहे. पण आपल्याला व्हेलॉसिटी काढायची असेल तर सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल टू mr⍵² और इज इक्वल टू mv²/r आहे. ज्यावेळी व्हेलॉसिटी काढायची असते त्यावेळेला mv²/r ठेवायचं आणि ज्या वेळेला ओमेगा काढायचा आहे, पिरियड काढायचा आहे, फ्रिक्वेन्सी काढायची आहे, कारण पिरियडचा फॉर्म्युला T इक्वल टू 2π/ω आहे. म्हणून ओमेगाची किंमत आपल्याला इथं मिळवायची आहे. ओमेगाची किंमत मिळवण्यासाठी म्हणून इथं mr⍵² हा फॉर्म्युला ठेवावा लागेल आणि हा कशाची इक्विलिब्रियम आहे, T0 साइन थिटा इक्वल टू mr⍵². 2 इक्वेशन्स आपल्याला मिळाल्या. इक्वेशन 1, इक्वेशन 2. द अँगल ऑफ कोनिकल पेंडुलम, इथला जो अँगल असतो तो थिटा असतो. ही किंमत म्हणजे r आहे. आता याच्यावरून इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला मिळालेले आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण प्रत्येक वेळेला 2 ला 1 ने डिव्हाइड करतोय, त्याप्रमाणे इथंही 2 ला 1 ने डिव्हाइड करूयात. काय होईल आणि ओमेगाची किंमत काढूयात. डिव्हाइड इक्वेशन 2/1. डिव्हाइड इक्वेशन 2/1. 2 ला 1 ने डिव्हाइड करूयात. T0 साइन थिटा अपॉन याला यानं डिव्हाइड केलं T0 cos थिटा इज इक्वल टू mr⍵² अपॉन mg. इथं T0 ला T0 कॅन्सल होईल
एम ला एम कॅन्सल होईल, ओमेगा काढायचा आहे. इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा घ्यायची गरज नाही, कारण अजून आपल्याला पिरियड कडे जायचं आहे. टीचा फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये ओमेगाची किंमत ठेवायची. हे जी इकडं आणलं, आर इकडं आणलं, जी हे न्यूमरेटरला जाईल, आर डिनॉमिनेटरला जाईल. काय होईल इक्वेशन? जी साइन थिटा, देअरफॉर द इक्वेशन बिकम्स जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा is equal to omega square. But omega is equal to, from this therefore omega is equal to under root g sin theta upon r cos theta. आता ही ओमेगाची किंमत काढली. पिरियड काढायचं खूप सोपं आहे. आता याच्यावरून आपल्याला पिरियड काढणं काय अडचणीचं नाही. पिरियड आपण सहज काढू शकतो. पण पिरियड काढण्यासाठी पिरियडचा फॉर्म्युला टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आहे. पण इथं जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा आहे. आर ची किंमत माहित नाही. या आर ची किंमत काढणं गरजेचं आहे. आणि या आर ची किंमत काढण्यासाठी मी इथं लिहितोय थोडं. मला फ्रॉम फिगर या आकृतीवरून साइन थिटा आणि कॉस थिटाच्या किमती पाहिजेत. साइन थिटा आणि कॉस थिटाच्या किमती काढणं गरजेचं आहे. तरच आपल्याला साइन आणि कॉस याच्यावरून फॉर्म्युला मिळवता येईल. साइन थिटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे त्याचा? साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड कोणती आहे? जी आर. साइन थिटा इक्वल टू आर अपॉन हायपोटेनस काय आहे? एल आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू, आर चा फॉर्म्युला काय मिळेल? एल इंटू साइन थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळेल. आता इथं कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय मिळणार आहे? कॉस थिटा इक्वल टू, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय मिळेल इथं? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड कोणती आहे? कॉस थिटा इक्वल टू AC अपॉन हायपोटेनस किती आहे? एल आहे, त्यामुळे एल येणार. इथं त्यावरून फॉर्म्युला काय मिळेल? AC इक्वल टू, AC ची किंमत आपल्याला माहित नाही, काढायची आहे. AC इक्वल टू एल इंटू कॉस थिटा, एल इंटू कॉस थिटा. आता या किमती आपण इथं ठेवल्या तर ओमेगाची किंमत काहीतरी मिळेल. त्याच्यावरून आपण पिरियड काढणार आहे. मी थोडस हे पुसतोय. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू, ओमेगा इक्वल टू काय मिळणार आहे? अंडर रूट मध्ये जी साइन थिटा आहे का तिथं? कुठेही नाही, त्यामुळे आहे तसं आपण जी साइन थिटा लिहूयात. जी साइन थिटा अपॉन आर ची किंमत काढलेली आहे एल साइन थिटा, एल साइन थिटा इंटू आहे तसा कॉस थिटा, आहे तसा कॉस थिटा. इथं या साइन थिटाला हा साइन थिटा कॅन्सल होईल. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय मिळेल? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. हा फॉर्म्युला ओमेगाचा असेल. बट द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज, कोनिकल पेंडुलमचा पिरियड म्हणजे पिरियडची डेफिनेशन काय आहे? द टाइम टेकन बाय द पार्टिकल ऑर बॉब टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन. मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना त्या स्पेरिकल बॉबचा पिरियड आपण काढणार आहे. त्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो म्हणजे त्याचा पिरियड असेल. द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज, इथं पिरियड काढणार आहे त्यामुळं द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज, द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज काय पिरियड आहे? टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. फॉर्म्युला हा टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आहे. ओमेगाची किंमत आपण ऑलरेडी काढलेलीच आहे, इथं ठेवायची. इज इक्वल टू 2 पाय अपॉन, put this value in this place, that is the under root g upon L cos theta. आणि हीच आपण टर्म वरती घेतली किंवा अंडर रूट वरती घेतलं तर काय होईल? इज इक्वल टू, देअरफॉर पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये एल कॉस थिटा वरती येणार आहे, एल कॉस थिटा अपॉन जी.
L cos theta upon small g. This is the formula of period of conical pendulum. या फॉर्म्युल्याला आपण कोनिकल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला म्हणतो. T इक्वल टू 2 पाय अंडर रूट L cos theta upon small g. आता याचा पिरियड काढला. आपल्याला पिरियड काढल्यानंतर अजून एक किंमत काढणं सोपं आहे. ती व्हॅल्यू कशाची काढता येईल? पिरियड काढला का फ्रिक्वेन्सी काढता येते, किंवा फ्रिक्वेन्सी काढली का पिरियड काढता येतो. दोन्ही एकमेकाशी रेसिप्रोकल आहेत. त्यामुळं इथं द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज, फ्रिक्वेन्सी ही त्याची काढता येते. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, देन द फ्रिक्वेन्सी ऑफ conical pendulum is याची फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला n इक्वल टू 1/t आहे, किंवा दुसरा फॉर्म्युला ω/2π आहे. 1/t घेतलं आणि ω/2π घेतलं, दोन्हीचा अर्थ एकच आहे. n इक्वल टू 1/t इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल हा 2π आहे न्यूमरेटरला, तो येईल डिनॉमिनेटरला. त्यामुळं n इज इक्वल टू 1/2π इंटू अंडर रूट. रेसिप्रोकल असल्यामुळं याचाही रेसिप्रोकल घ्यावा लागेल. L cos theta अपॉन g आहे, म्हणजे इथं g अपॉन L cos theta येईल. स्मॉल g अपॉन L cos theta, वेअर L इज द लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. इथं आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले. G इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, N इज द फ्रिक्वेन्सी.